कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडरीक वरदाहर श्रीदादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, स्वामी रामनाथ महाराज, सब संतन की जय। हर हर महादेव। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरतमश्नामि प्रयतात्मनः। मग नृसिंहाउल्लासे मद अर्पायचे मिसे, फळ एक आवडे तैसे भरतयाचे हो। पत्रं पुष्पं फलं तोयं। आज या ठिकाणी अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये आणि नागपूर महाराजांच्या या मठामध्ये प्रवचनाची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला। त्यांनी मला या सेवेची सूचना केली। असे आमच्या प्रेमाचे असणारे आणि ज्यांनी जोग महाराजच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, एक मोठे कीर्तनकार प्रवचनकार आहेत, ते अभ्यासू आहेत रामेश्वर महाराज म्हणून। त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी नागपूरकरांच्या मठामध्ये किंवा बोधे बाबांच्या मठामध्ये, रामनाथ स्वामीच्या मठामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला, तर हे माझं परम भाग्य आहे। कारण या मठामध्ये मी 3 वर्षे चातुर्मासला होतो। तेव्हा या ठिकाणी त्यावेळेला भजनाची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आणि त्यानंतर मी बाबांच्या प्रेमामुळे दरवर्षी वारीमध्ये येत असतो आणि आता हा योग प्राप्त झाला आषाढी वारीमध्ये। तेव्हा ही फार मोठी भाविक मंडळी आहे आणि आपली फार मोठी जुनी परंपरा आहे। आपणा सर्वांच्या समोर मागे मोठ्या प्रतिमा दिसत आहेत, देवाची प्रतिमा आणि संतांच्या प्रतिमा आहेत। त्यामध्ये विशेषत्वाने ज्यांच्या नावाने हा दिंडी सोहळा निर्माण झाला असे परमहंस स्वामी रामनाथ महाराज। आता फक्त शताब्दी होण्यासाठी 5 वर्ष बाकी आहे। अर्थात फार मोठी जुनी अशी दिंडी आहे। या दिंडीमध्ये थोर व्यक्ती, थोर शक्ती चालत आल्या। त्यामध्ये रामचंद्र महाराज नागपूरकर, त्याचप्रमाणे अमृत महाराज हे मामांच्या जीवनातील फार मोठे टाळकरी आणि मोठे गायक होते।
जोग महाराजांची सेवा, संस्थेची सेवा अमृत महाराजांनी फार केली. आणि मामा गेल्यानंतरच ते मला वाटतं आपल्याकडे आले असतील. आपल्या परिसराचा त्यांनी देखील फार मोठा विकास केला. आणि रामचंद्र महाराजांची कीर्तन सगळ्या महाराष्ट्रामध्ये होत होते. मोठा आवाज त्यांचा होता. त्यांचे कीर्तन आम्ही देखील ऐकले. आणि त्यांच्या कीर्तनात चाले म्हणण्याचा योग आम्हाला देखील प्राप्त झाला. बाबांच्या समवेत, गोदे बाबांच्या समवेत. तेव्हा असा हा प्रेमाचा नियमाचा भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजची चिंतन सेवा, प्रवचन सेवा मला प्राप्त झालेली आहे. तेव्हा ही सेवा करण्यासाठी निवड केलेला श्लोक सर्वांच्या परिचित आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम. यामध्ये भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. तर हा जो श्लोक आहे, काही श्लोक ज्ञानपर, काही श्लोक कर्मपर, पण हा जो श्लोक आहे हा भक्तीपर असा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंताने भक्तीचं प्रतिपादन केलेलं आहे. या श्लोकातून स्वतः भगवान कृष्ण परमात्मा बोललेले आहे. कारण काही श्लोकातून अर्जुन बोललेला आहे, काही श्लोकातून संजय बोललेला आहे, भरपूर श्लोकातून भगवान बोललेले आहेत आणि एका श्लोकातून धृतराष्ट्र बोललेला आहे. तर या श्लोकातून स्वतः भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून आपल्या भक्तीचा महिमा सांगत आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. आता हा वारीचा प्रसंग आहे. आणि म्हणून ज्याच्या निमित्ताने ही वारी चालू आहे, अर्थात तो सगळ्या देवांचा देव आहे. असा जो भगवान पांडुरंग परमात्मा, त्या परमात्म्याच्या भक्तीचा विचार घडेल, मुखातून सांगता येईल याकरता चिंतनासाठी हा श्लोक मी निवड केलेला आहे. तर या श्लोकाची पूर्वपीठिका अशी की भगवंताने सांगितलं की मी प्राप्त होणं फार दुर्मिळ आहे. माझ्या प्राप्तीसाठी भगवान शंकराचं तपही अपुर आहे. माझ्या प्राप्तीसाठी लक्ष्मी देखील अपुरी आहे. इंद्र चंद्र शेष आदि करून मी फार दुर्मिळ आहे. माझी प्राप्ती होणं फार कठीणच आहे. मग भगवान अर्जुन म्हणतो की देवा, मग तुमची प्राप्ती होणारच नाही का? तर भगवान म्हणतात होणार, पण कधी? ज्यांनी आपल्या जीवनातून सर्व काही आसक्तीचा भाग सोडला, देहाची आसक्ती, धनाची आसक्ती, मानापानाची आसक्ती, आणि मग अनन्य होऊन जर त्यांनी माझं भजन भक्ती केली, नामचिंतन केलं, तरच माझी प्राप्ती होऊ शकते. कारण ज्ञानाच्या बाबतीत विचार केला, वेदासारखा कोण आहे? तपाचा विचार केला, भगवान शंकरासारखा कोण आहे? रूपाच्या बाबतीमध्ये
वैभवाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, लक्ष्मीसारखा कोण आहे? बोलकेपणाच्या बाबतीत विचार केला, शेषासारखं कोण आहे? अर्थात त्यांना देखील माझी प्राप्ती करणं फार कठीण. सामान्य लोकांना कसं जमणार? मग जमणारच नाही का? जमेल. पण याकरता जर असं केलं तर या लागी शरीर सांगवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरायचे आणि संपत्ती मधु सांडीचे कोरवंडी करून सर्व काही मला समर्पित करून आणि अहंकार रहित होऊन प्रेमयुक्त अंतःकरणाने जर मला या वस्तू समर्पित केल्या भक्तिभावाने, तर त्या वस्तूचा मी स्वीकार करतो, असं भगवान या श्लोकातून बोलत आहेत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्यो परत मश्नामे प्रयतात्मनः. तेव्हा जीवनामध्ये इतर साधन कठीण आहे, पण भक्ती मात्र सगळ्यामध्ये सोपी आहे. भगवंताच्या भक्तीचे बरेच प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, अशा 9 प्रकारच्या भक्तीचा विचार आलेला आहे. पण जीवनामध्ये एक जरी भक्ती आपण समर्थपणे केली तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल. एवढं सामर्थ्य एका भक्तीच्या अंगामध्ये आहे. तेव्हा खऱ्या भक्तीचं मर्म भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला सर्वांना सांगत, पत्रम पुष्पम फलम तोयम, या वस्तू जरी मला अर्पण केल्या तर त्या वस्तूंचा मी स्वीकार करतो. कधी? प्रेमाने अर्पण केल्या तर. भक्तीमध्ये प्रेम महत्वाचं आहे. प्रेमच नसेल तर त्याला अर्थ नाही. देवाची कोणतीही क्रिया असो ती प्रेमाने भक्तिभावाने करावी, नम्रता धरून करावी, त्याला महत्व आहे. प्रेम नसेल तर त्या भक्तीला महत्व नाही. पण प्रेम असावं, भक्तिभाव असावा. अनेक संतांचे बरेच अभंग आहेत की भक्तिभाव नसेल तर सगळं व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. तेव्हा भक्ती करताना त्याच्या बुडाचे प्रेम असू द्या. सर्व संतांनी देव अवगत केला, प्राप्त केला, तो प्रेमाच्या अंगानेच केला. महाराष्ट्रातील सगळे संत हे धनाच्या अंगाने सगळे समर्थ नव्हते. एकनाथ महाराज सोडले तर धनहीन होते, पण त्यांच्याकडे देवाचं धन फार होतं, प्रेमाचं धन फार होतं. प्रेमाच्या अंगाने सर्व संतांनी देवाला प्राप्त केले. ज्या नगरीमध्ये आपण प्रवचन करत आहोत अशा नगरीमध्ये नामदेव महाराज वावरत होते. देवाकडे येणं जाणं होत असेल. अशा नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष देव अवगत केला. तो कशामुळे झाला अवगत? प्रेमामुळेच झाला. आणि म्हणून प्रेम फार महत्वाचं आहे. देवाची कोणतीही क्रिया करत असताना
प्रेम धरून ती क्रिया करा. प्रेम धरून तर भगवंताची भक्ती केली, कोणती क्रिया असो, पूजा असो, वारी असो, तिचं प्रेमच ठेवा, भावना ठेवा. कारण भावबळे आकळे रविना कळे. भावाच्या बळाने देव आकलन होतो, आपल्या अधीन होतो, वश होतो. मग भावेन देवं कलया नरेन धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षं कुसुमान. भावाचं बळ लागतं तर देव आकलन होतो. जसा तुम्हाला बैल आकलन करायचं असेल त्याकरता व्यसन लागेल, घोडा आकलन करायचा असेल तर त्याकरता काय लागेल, काय म्हणतात त्याला? लगाव. हा, लगाम लागेल. हत्ती आकलन करायचं असेल तर त्याकरता काय लागेल, अंकुश लागेल. कुत्रा आकलन करायचं असेल तर काठी लागेल, तसं जमणार नाही. तसं देव आकलन करायचं असेल तर भावच लागेल, प्रेम लागेल. प्रेम असेल तर भगवान तयार आहे. देव प्राप्तीसाठी प्रेम समर्थ आहे. धन समर्थ नाही, मान समर्थ नाही, सत्ता समर्थ नाही, बाकी काही समर्थ नाही. एक प्रेम समर्थ आहे. प्रेम असेल तर प्रेमाच्या अंगाने भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि भगवान आपलं काही स्वीकारू शकतो. सामान्य काही अर्पण करा, देव ते घेऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो. कारण भगवंताने अशा 4-5 गोष्टी या श्लोकातून प्रकट केलेल्या आहेत. त्यामध्ये पत्र म्हणजे पान, पुष्पम म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ आणि तोयम म्हणजे पान. 4 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. पान अर्पण करून कोणी देवाला प्राप्त केलं, कोणासाठी देव धावत आला, तर द्रौपदीसाठी भगवान धावत आला. भगवान कृष्णाचे एकनिष्ठ भक्त पांडव पण यांच्यावर फार मोठा प्रसंग निर्माण झाला, फार मोठं संकट निर्माण झालं आणि खोटं नाटक करून शेवटी पांडवांना वनामध्ये यावं लागलं. राज्य सोडून वनात राहावं लागलं. अशा त्या वनात राहत असताना सूर्याच्या कृपेने त्यांना खाली एक परात प्राप्त झाली होती. तर ती परात दिवसभर अन्न पुरवठा करत असे आणि तिथे हजारो लोक येऊन तृप्त होऊन जात असे. त्याच्यामुळे आणखी पांडवांची कीर्ती वाढू लागली. तर ही कीर्ती कौरवांच्या कानी गेली. आपण राज्य करत आहोत तरी आपलं नाव नाही आणि हे राज्य हीन झाले तरी यांचं नाव आपल्यापेक्षा फार मोठं होत आहे. मनात राहून यांची कीर्ती वाढत आहे. म्हणून जशी कुत्र्याला गती सहन होत नाही तशी दुष्टाला प्रगती सहन होत नाही. म्हणून त्या दुर्योधनाने दुर्वासोषींची सेवा केली. त्याच वेळेला ते दुर्वास महाराज त्यांच्याकडे आले, आग्रह केला, दर्शन वगैरे करून आग्रह धरला की महाराज आलात आमचं परमभाग्य, तर आपण आमच्या इथंच राहा, चातुर्मास इथंच करा, जी पडेल ती सेवा कर.
म्हटले माझी सेवा फार आवड, असो द्या, जे लागेल ते सांगा, ते करण्यास मी समर्थ. आणि मग त्या शब्दाला बळी पडून दुर्वास महाराज 4 महिने त्यांच्याकडे थांबले. सेवा देखील फार यथासांग केली. त्या सेवेतून दुर्वास ऋषी प्रसन्न झाले आणि जाताना सांगू लागले की तुम्ही फार मोठी सेवा केली, तर आपल्या सेवेला मी प्रसन्न आहे, जे हवा असेल ते मागा देण्यास मी समर्थ. म्हटलं एकच करा, पांडव वनामध्ये आहे, तर तुम्ही रात्री जा, तिथं 12 नंतर जा आणि जेवण मागा. नाही जेवण दिलं तर मग त्यांना काय करायचं ते करा. त्यांना माहित होते दुर्वास महाराज शापादपी आहे, तर मला हे सोडून दुसरं काही मागा. नाही म्हटले, तुम्ही आम्हाला वचन दिलं, तुमचे शब्द गेले, आणि म्हणून एक तर शब्द देऊ नये, आज शब्द दिला तर खरा केल्याशिवाय राहू नये. तुमचे शब्द गेले, नाईलाज झाला. आणि म्हणून दुर्वास महाराज काही हजार शिष्यांना घेऊन निघाले. त्यांना तसे 60,000 शिष्य होते, पण म्हणतात 10,000 शिष्य बरोबर घेतले. ते का थोडे झाले? वनामध्ये आले. ज्या वनामध्ये पांडव, त्या वनामध्ये आले. हर हर शब्द केला, झाला वनात गलबला. पंडसूत जागे झाले, एका ऋषी देखील हर हर महादेव शब्द गर्जना केली. त्या आवाजाने सगळे पांडव जागे झाले. आणि दुर्वास महाराज एवढे अपरात्री आपल्याकडे आले, का आले? बाकी विचार सोडला. पहिलं दर्शन, सर्वांनी दर्शन केलं. नंतर धर्माने येण्याचं कारण विचारलं तर म्हणे आम्हा सर्वांना भूक लागलेली आहे. बाकी काही विचार न करता फक्त आमचा जेवणाचा विचार करा, जेवण द्या आम्हाला. शेवटी चिंता निर्माण झाली, जेवण कोणतं देणार? कारण सूर्याच्या कृपेने आपल्याला जे एक थाली प्राप्त झाली, ही थाली फक्त दिवसाच अन्न देऊ शकते, रात्री ती देऊ शकत नाही. चिंता निर्माण झाली. सर्व पांडवांचे चेहरे उतरले गेले. सर्वांच्या नंतर द्रौपदीने विचार केला, आपले सगळे पती चिंतामग्न आहेत, आणि म्हणून स्वतः पुढे येऊन द्रौपदी सांगू लागली की एक करा, आम्हाला काही वेळ द्या, अवसर द्या, तोपर्यंत मी स्वयंपाक तयार करून ठेवतो, जेवण तयार करतो. तोपर्यंत तुमचं जे अन्य कर्म असेल ते तुम्ही नदीवर जा, कर्म करून घ्या, मी निरोप करतो. शेवटी दुर्वास महाराजांनी ते ऐकून आपलं कर्म करण्यासाठी गेले. आणि नंतर मग द्रौपदीने भगवंताचा धावा सुरू केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. आले विघ्न निवारी, कृष्णा धावरे लवकरी. पांडव सुता वनवासी, करले कौरवासी. त्यांनी पाठविले ऋषीशी, सत्वहरामयासी. कृष्णा धावरे लवकरी. की देवा आपण लवकर या,
कारण ज्यांचं आगमन इथं झालेलं आहे ते दुर्वास महाराज, तर त्यांनी आमच्याकडून जेवणाची मागणी केली आणि आमच्याकडे आता काय आहे, रात्री आम्ही काय देणार देवा, तर याकरता जे असेल ते सगळं सोडा आणि या संकटातून आम्हाला पार करा. बराच मोठा धावा केला. नाथमानाचा मोठा अभंग आहे. ऐकोने बहिणीची करुणा, आला या दौराना द्रौपदी लोळत हरिचरणा, एका जनार्दना कृष्णा धाव रे लवकरी. तर ती द्रौपदी धावा करत आहे, तर तो धावा भगवंताच्या कानी प्राप्त झाला. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये नुकतीच जेवणासाठी बसले. ताट विस्तारी रुक्मिणी, दैव वैसले भोजनी, इतक्यामध्ये अकस्मात ध्वनी उमटला कानात. एवढ्यामध्ये आता घास घेणार, एवढ्यामध्ये द्रौपदीचा फोन लागला. भगवान म्हटले कोण बोलतंय, म्हटले द्रौपदी. काय झालं, असं असं संकट, जे असेल ते सगळं सोडा, लवकर धावत या. भगवंताने लगेच ताड बाजूला केलं आणि निघाले. गरुड जवळ होता. महाराज, मी तुमचं वाहन, तुमचं वाहन मी आहे, असं कसं हनुमानी पायाने जाता, माझ्यावर आरूढ व्हा, प्रवास सुरू करा. भगवान आरूढ झाले, पण त्याचा वेग जरा कमी पडला. भगवंताला जो वेग तो दिसला नाही. भगवान म्हटले, अरे बाबा, मला 100चा स्पीड पाहिजे, तुझं 40चं चाललंय, कसं आपलं जमणार, तुझा वेग मला पसंत नाही. लगेच उडी मारली, डायरेक्ट द्रौपदीजवळ हजर. गेल्या गेल्या भगवान म्हटले, बाकी काही असो, पहिलं मला जेवण दे. कारण ताटवून उठून इथं आलोय मी, मला फार झोप लागली. देवा, ज्यासाठी आम्ही पाचार्य केलं तेच साखर आमच्या समोर करतो, ते बाकी काही असो, मी अगोदर घेतो नंतर देतो, अगोदर घेतो नंतर घेतो. पण भगवंताचं देणं घेणं फार वेगळं आहे. घेताना भगवान बिंदू घेतो, देताना सिंधू देतो. पहा, काहीतरी असेल त्या पारातेला पान चिकटलेलं वगैरे, भगवंताला सगळं जगात निर्माण करायला जमतं, ते जमणार नाही का. पान दिसलं आणि सांगण्यात आलं की हे संकल्प सोड. अनेन पत्र शाखेन भगवान विश्वात्मा तृप्यतो, या पानाने भगवान परमात्मा तृप्त हो, असा संकल्प द्रौपदीने सोडला. भगवंताने ते पान सेवन केलं. देता तृप्तीचा ढेकर, झाले त्रैलोक्या पार. भगवान तृप्त झाले. ते प्रेमाचं पान होतं, ते प्रेमाचं पान होतं. भगवान तृप्त झाले आणि नंतर भगवंताने असं म्हणतात की तिकडच भगवंताने आपल्या मायावी शक्तीने तिकडच पाडव निर्माण केले, तिकडच अंग निर्माण केलं, असं काही काही कीर्तनकार लोक सांगत असतात. पण भगवंताने त्या खालीकडे परातीकडे पाहिल्यानंतर, तर भगवंताचे डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत. भगवंताच्या कृपेने अन्न निघू लागलं, अन्नाचे ढीग लागले. अशा प्रकारे अन्न तयार झालं. नंतर धर्माने आज्ञा केली भीमदादाला की जा आपण ऋषी लोकांना घेऊन या. पण म्हणतात तोपर्यंत तिकडच भगवंताने सगळे तृप्त केले होते. आपल्या मायावी शक्तीने तिकडेच पांडव निर्माण केले, तिकडेच अन्न निर्माण केले.
भीम दादा गेला, रात्र होती, मोठ्याने हाक मारली, एकही उठेना. असा प्रसंग आपण नेहमी ऐकतो. काही कीर्तनकार सांगतात, प्रवचनकार, की ते भीमदादाच होते, शेवटी येत नाहीत म्हणून त्याला फार मोठा राग आला. एवढ्या अपरात्री आपल्याला त्रास गेला, मग लगेच आपलं उपकरण अंथरलं. असे येत नाहीत ना, मग तशी घ्या. तत्कटून आरडू लागले, बोंबलू लागले सर्व. शेवटी दुर्वास ऋषींना कळून चुकलं, हा सर्व भगवंताच्या मायेचा प्रभाव आहे. नंतर पांडवांना माफी मागितली दुर्वास ऋषीने आणि परत आपल्या स्थानी निघून गेले. तर द्रौपदीचं पान भगवंताने सेवन केलं. का केलं? तर ते मोठ्या प्रेमाचं पान होतं, कळकळीचं पान होतं, आणि म्हणून भगवंताने ते पान खाल्लेलं आहे. पत्रम पुष्पम पदम तोयम. द्रौपदीचं पान सेवन केलं प्रेमापोटी, आणि त्याचप्रमाणे पुष्प म्हणजे फूल, फूल हे गजेंद्राचं सेवन केलं. गजेंद्र हा हत्ती होता, पण त्याचा जन्म मागच्या कर्मातून त्या वनामध्ये झाला होता. पूर्वजन्मातील दोन राजे ज्यांचं काही वैर लागलं, दोघांनाही जन्म एक झाला पशु. एकाला जन्म पाण्यात तर एकाला जन्म वनात. दोघांना कल्पना होती की आपला शत्रू पाण्यात नकर आहे, नकरला वाटला आपला शत्रू वनात म्हणजे तो हत्ती आहे. वाटच पाहत होता नकर म्हणजे मगर. पूर्वजन्मातील हे राजे लोक. उन्हाळ्याचे दिवस, आणि म्हणून सर्वांनी आग्रह धरला. त्याला बरेच नातू पंतू परिवार फार मोठा वाढला होता गजेंद्राचा. सर्वांनी आग्रह धरला, कारण तो पाण्याला भीत होता. इथं माझा शत्रू पाण्यात आहे, इथं न गेलेलं बरं. पण सर्वांनी आग्रह धरला, आम्ही असलं तर तुम्हाला काय करू. सर्वांनी आग्रह धरला, त्यामुळे गजेंद्राने प्रवेश केला. सर्व पोहू लागले, पाण्याचा आनंद घेऊ लागले. पण त्या नकराने, त्या मगराने इतराचा पाय न पकडता गजेंद्राचाच पाय पकडला आणि ओढू लागला. तर नकराची शक्ती पाण्यात फार चालते, मगराची शक्ती पाण्यात फार असते. एरवी तर ते बाहेर आलं मगर त्याला कुतर फाडून खाईल, पण त्याची शक्ती पाण्यात फार असते. तो खेचू लागला, मग त्याने आवाज केला की मला पकडलंय, धावा धावा. त्याचे नातू पंतू सगळे धावत आले आणि त्याला ओढू लागले बाहेर पाण्याचे. पण सर्वांचं बळ त्या मगरापुढे कमीच पडलं. महाराज तो पाण्यातच खेचू लागला. असं हे युद्ध अनेक वर्ष चाललं. गजेंद्र तो पशु सहस्र वर्षी जळा माझे नखरे पिढी गेला. सुरती सांडले कोणी नाही साह्य, अंती वाट पाय उठून. सर्व शेवटी तो परिवार थकून गेला. किती आपण प्रयत्न करायचे, प्रयत्नाची पराकाष्ठा झाली. आणि शेवटी आता कुठपर्यंत हे करायचं. शेवटी नाहीतरी विचार केला, पिकलेलं पान आहे कधीतरी जाणारच. आणि मग सर्वांनी सोडलं, डायरेक्ट वनामध्ये. एक तास राहिला, सुरती सांडलेले कोणी नाही साह्य, अंती वाट पाय उठून. शेवटी त्याने असा विचार केला, ज्याचे जगत दिसत याचा मालक कोणीतरी असावा. आणि म्हणून त्याने मोठ्या कळकळीने असे प्रेमाने हाक दिली की या जगाचा जो कोणी मालक असेल त्याने या माझ्या फलाचा स्वीकार करावा. कारण सोंडीत फुल धरतो आणि सोंड वर केली
आणि जो या ब्रह्मांडाचा धनी असेल, काय प्रमाण? जो कोणी होईल ब्रह्मांड आता धनी, जो कोणी या ब्रह्मांडाचा धनी असेल त्याने माझ्या हाकेला हाक द्यावी आणि माझी मुक्तता करावी. ते शब्द कानी पडल्यानंतर भगवंताने वैकुंठात होते, भगवान लक्ष्मी जवळ होती. लगेच भगवान निघाले. हा काहीतरी ते डायरेक्ट लक्ष्मी विचारलं कुठं, तेव्हा ह शब्द भगवंताने, विष्णू परमात्माने ह शब्द तिथं उच्चारला आणि ती म्हणेपर्यंत डायरेक्ट घटनास्थळी हजर झाली. ह कहे लक्ष्मी ती कहे गजरा, आगे चलत गोरी पीछे होता. एका क्षणामध्ये भगवान त्या हत्तीचं बळ आहे, आपलं चक्र सोडलं आणि गजेंद्राला मुक्त केलं. बराच मोठा प्रसंग आहे. तर अशा प्रकारे फूल समर्पित करून भगवंताचं प्रेम त्याने संपादन केलं. अर्थात त्या रूपातून भगवान गजेंद्राला प्राप्त झाला. तेव्हा पत्रम पुष्पम, फूल हे गजेंद्राने वाहिलं देवाला. त्यातून त्याचं काम झालं. भगवंताने त्याचा उद्धार केला. त्याच्याबरोबर त्याचा देखील केला, म्हणजे नकराचा केला. कारण त्याने भांडण धरलं. असं जर असेल, तुला पाहून जर मला नरक मिळत असेल, अधोगती होत असेल, आम्ही डपडे पिटू म्हटले तुमच्या नावाचं, की देवाला पाहिल्यानंतर माणसाचा उद्धार होत नाही. मग भगवान म्हणले तुझा देखील उद्धार करू. असा हा प्रकार. आणि फलम, फलम म्हणजे फळ. तर फळ हे शबरी मातेने देवाला अर्पण केलेले आहे, रामप्रभूला. त्रेतायुगामध्ये शबरीचं जीवन येतं, रामप्रभूचं जीवन येतं. शबरी ही भिल्ल कन्या होती. तिचा जो वडील होता, मोठा राजा होता त्यांच्या समाजामध्ये. तेव्हा शबरी उपवर झाली. तिचं लग्न जमवलं आणि लग्नासाठी मेजवानी म्हणून जे लग्नासाठी येणारे त्यांच्याकरता मेजवानी म्हणून त्याने बरेच असे पशु आणले. कुकडा मुक्तमुख. मग शबरीने विचारलं की दादा हे एवढं जे आणलंय तुम्ही जमा केलंय कशासाठी पशुधन? म्हणजे काय नाही, तुझ्या लग्नासाठी मेजवानी आता लागेलच ना, त्याकरता मेजवानी म्हणून यांना आणले. तुझ्या लग्नासाठी, माझ्या लग्नासाठी एवढं पा, त्यापेक्षा लग्नच नको म्हटले. कोणाचा विचार न करता, कोणाला न सांगता त्या शबरीने रात्रीच घरातून पलायन केली. डायरेक्ट ती वनात निघून गेली. आणि त्या वनात जाऊन, ज्या वनामध्ये मातंग ऋषी राहत होते, ते ईश्वर भक्त होते, सामर्थ्यवान होते, त्यांची काही सेवा झाली आणि त्यांनी रामनामाचा मंत्र दिला. या मंत्राचा जप कर, जसे पडेल तशी सेवा कर. आणि मग त्याने आपलं पूर्ण जीवन साधू संतांच्या सेवेसाठी रामनामासाठी वाहून दिवसात तिला कोणी सेवा करू देतो. एक आदिवासी कन्या आहे, तिचा स्पर्श नको आहे, तिचा वास जवळ नको आहे. सर्वांनी तिची अवहेलना केली. मग ती रात्री सेवा करायची, गुप्त सेवा करायची. गुप्त सेवा समर्थ सेवा. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची प्राप्ती. आणि ऋषी महाराजांनी सांगितलंच होतं की तुला प्रभू रामचंद्र भेट देणार. शब्द गेला होता. कधी देणार हे नाही सांगितलं, पण भेट देणार, दर्शन देणार. मग ते रोज सेवा करू लागले. या मनामध्ये राम लक्ष्मण येणार, तुझी सेवा घेणार. मग ती काय रोज द्रोण भरून आणायची बोराची.
ते बोरं चाकून पाहिजे, करंडून पाहिजे. जे गोड असते ते गोड बोरं द्रोणात ठेवायची. तशी ते रोज द्रोण भरून आणत असत. अनेक वर्ष गेली, काही वर्ष गेली. त्या भक्तीचा परिपाक झाला. राम प्रभू त्या वनामध्ये आहे. एक राजपुत्र आपल्या वनामध्ये आहे, येत आहे. ही चाहूल सर्वांना लागली, कारण त्या ठिकाणी अनेक ब्राह्मण, अनेक ऋषी लोक होते. रामाची कीर्ती जगभर झाली. प्रत्यक्ष ते भगवान आहेत. आपलं भाग्य उदयाला येईल, आपल्या घरी आले तर फार चांगलं होईल. सर्वांनी आपापले घर, आपापले आश्रम, आपापल्या पर्णकुट्या सजवल्या. पण प्रभू रामचंद्र इकडे तिकडे न जाता डायरेक्ट शबरीकडे चालले. शबरीकडेच आले. भगवंताने विचार केला, या सर्वांनी जरी डेकोरेशन केलं असेल तर हे वरचं डेकोरेशन आहे, अंतरात त्यांच्या डेकोरेशन नाही. म्हणावं तसं अंतःकरण पवित्र नाही, व्यापक नाही. तिथं देव नाही, तिथं विषय भरलेले आहेत. खरं प्रेम शबरीमध्ये दडलेलं आहे. माझी शबरी जरी असेल वेळी वाकडी कशी असेल, फक्त तिचं प्रेम मात्र वेळ वाकड नाही. तिचं प्रेम सरळ आहे, व्यापक आहे, फार मोठं आहे. सर्वांना डावलं प्रभू रामचंद्राने. डायरेक्ट सगळे आणि नंतर त्याने ती म्हटले की देवा, मी तर अधमातील अधम आहे. पण प्रभू रामचंद्र म्हटले, ही शबरी तू काही सांग, पण ते मी मान्य करणार. तू जरी अधम असेल पण तुम्हाला आता उच्च आहेस, सगळ्यामध्ये उच्च आहेस. एक तर मी बाकी पाहत नाही. जाती पाती कुल धर्म बढाई, धन बल परिजन गुण चतुराई. जाती पाती कुल धर्म बढाई, धन बल परिजन गुण चतुराई. मी बाकी विचार करतो, अंतःकरण पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा देव सोयरा. देव सोयरा देव सोयरा, देव सोयरा दीनांचा. देव सोयरा दीनांचा, देव सोयरा दीनांचा. शबरीचं अंतःकरण उत्कृष्ट आहे, व्यापक आहे, समर्थ आहे. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले आणि म्हणे, देवा तुमच्यासाठी मी हे द्रोण रोज असं करत होते, द्रोण आणायचे. तुमची वाट मी पाहून पाहून मी थकून गेले. माझं वय फार झालंय, मी तरुणपणात इथं आले. तुझी वाट पाहता पाहता मी अगदी थकून गेले, क्रुश झाले. देवा काही करा, पण आता हे द्रोण, हे गोड सेवन करा. ऐका महिमा आवडीची, गोरी खाय भिल्लटीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. द्रोण समोर केले. भगवंताने पटकन तो द्रोण स्वीकारला, लगेच सुरुवातही केली. थोडं खाऊ लागले. लक्ष्मण पाहू लागला. विचारलं की शबरी, जे बोर करंडलेले दिसतात, पाखराने खाल्ली का? नाही म्हटले, पाखरा नाही, माझ्या पवित्र दाताने ते चाखलेले आहेत. पवित्र तोंडाने, पवित्र दाताने मी चाखून पाहिले. जेवढे गोड तेवढेच ठेवले. तुमच्यासाठी मी हे केलेलं आहे. किळस आली लक्ष्मणाला, शबरीची किळस आली. प्रबल नाही किळस आली, पण लक्ष्मणाला प्रभूची नजर चुकवली आणि लक्ष्मण द्रोण फेकून दिला.
प्रभूला सगळं कळतं, सगळं कळतं. प्रभू मनात म्हटले, हे लक्ष्मण आता खाऊ नकोस, नंतर खाशील, नंतर खाशील. आमचे गुरुवर्य तत्सुशील बाबा सांगत असे की हे लक्ष्मणा आता खाऊ नकोस, नंतर खाशील. पण ज्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेला त्याच वल्ल्या म्हणजे त्या द्रोणाच्या जे बोरं त्याच्याच वल्ल्या तयार झाल्या असं चिंता हनुमान घेऊन आला आणि त्याच वल्ल्या, त्याच औषधी, त्याच वनस्पती लक्ष्मणाच्या तोंडात पिळल्या. त्यावेळेस खाल्लं नाही, म्हणजे आता खा मग. त्यावेळेस खाल्लं नाही, आता खा मग. त्याद्वारा लक्ष्मण जिवंत झाला. असा भाग आहे की एवढे निकृष्ट बोर, ती काही फार उच्च प्रतीची होती असं नव्हे, शबरी देखील सामान्यच होती. पण कोणाला भेट न देता डायरेक्ट तिलाच भेटले. भेट देण्याचं कारण तिचं प्रेम तसं उत्कृष्ट होतं. तर अशा त्या शबरीचे बोर भगवंताने सेवन केले. पत्रम पुष्पम फलम तोयम. त्याचप्रमाणे तोयम म्हणजे पाणी. पाणी हे भगवंताने रंतीदेवाचं स्वीकारलेलं आहे. रंतीदेवाने बरेच काही उपवास केले, अन्न नाही, पाणी नाही, कठोर अशी साधना केली. त्यातून देवाने म्हणतात 2-3 परीक्षा त्यांच्या केल्या आणि शेवटी त्या परीक्षेमध्ये रंतीदेव उत्तीर्ण झाले. तर अशा त्या रंतीदेवाचं पाणी भगवंताने सेवन केलेलं आहे असा इतिहास आहे. तर सामान्य गोष्टी आहेत, पण भगवंताने प्रेमापोटी त्या स्वीकारल्या आहेत. किंवा भक्ती क्षेत्रामध्ये प्रेमाला फार महत्व आहे. कोणतीही क्रिया करताना ती प्रेमानेच करा. म्हणून एक असा अभंग आहे, भावे करावे भजन, भावे करा नाम स्मरण, भावे करा नाम स्मरण, भावे करा नाम स्मरण, भावे जावे पंढरीशी, 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 भावे नहावे भीमारथीशी, भावे नहावे भीमारथीशी, भावे नहावे भीमारथीशी, भावे करा प्रदक्षिणा, भावे करा जागरणा, भावे करा जागरणा, भावे करा जागरणा, भावे जावे पंढरीशी, 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 भावे नहावे भीमारथीशी, भावे नहावे भीमारथीशी, भावे नहावे भीमारथीशी, भावे व्रत एकादशी, शरण एका जनार्दनाशी, शरण एका जनार्दनाशी, शरण एका जनार्दनाशी. एकनाथ महाराजचा अभंग आहे. यातून सगळं भावाचं प्रतिपादन केलेले. कोणती देवाची क्रिया असो ती भक्ती भावानेच करा. पंढरीला जरी यायचं असेल भक्ती भावाने या. वारी करायची असेल ते भक्ती भावाने करा. नामस्मरण करायचं ते भक्ती भावानेच करा. चंद्रभागामध्ये स्नान करायचं ते भक्ती भावानेच करा. एकादशी व्रत करायचं असेल तर ते भक्ती भावानेच करा. कोणतीही क्रिया देवाची असो प्रेमाने करा. भक्तीतला प्राण म्हणजे प्रेम आहे, भाव आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून
देवाची क्रिया अशी श्रद्धेने केली तर त्याला फलप्राप्ती असते, त्याची पावती आपल्या जीवनामध्ये चांगली मिळते. काहीला या जीवनामध्ये मिळून जाते, काहीला पुढच्या जन्मी मिळेल, पण केलेलं फुकट जाणार नाही. कारण भगवान कोणाचा फुकट घेत नाही आणि ज्याचा त्याला दिल्याशिवाय राहत नाही. याकरता करत चला, तुम्हाला मिळत जाईल, पण लगेच मिळेल असं मात्र नाही. कारण तो पण लगेच रूप येतं का? काही टाइम जातो, काही दिवस जातात, नंतर या गोष्टी प्राप्त होतात. त्याकरता पण आपलं चालू ठेवायचं. आपली जी भक्ती धारा आहे ही खंडित करायची नाही. मनापासून देवाची भक्ती करायची आणि देवाला जाणून करायची. नाहीतर मग आहो तुम्ही याच्या घरी होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यात लगेच, असा खेळ होतो. होतो का नाही? गोष्ट ऐकली असेल तुम्ही. देवाच्या स्वरूपाला जाणून भक्ती करा. देव व्यापक आहे, कारण त्याला देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही. असं देवाचं स्वरूप आहे. भगवान हा सच्चिदानंद रूप आहे, त्याला कोणत्याच प्रकारचा नाश नाही. असा सर्व समर्थ की ज्याच्या अंगी नैसर्गिक शक्ती आहे. तेन शक्ती सांगतो आपण, कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती. आता सगळ्या प्रकारच्या शक्ती भगवंताकडे नैसर्गिक प्राप्त आहेत. त्या कुठून प्राप्त केल्या असं नव्हे, नैसर्गिक देवाला हे देवाला प्राप्तच असतो. अंगभूत या गोष्टी देवाकडे असतात. असा सर्व राजांचा राजा आहे, सर्व देवांचाही राजा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, असा सकल देवांचा देव आहे. तो पंढरीनाथ आहे, पंढरीचा राजा त्याला म्हटलेला आहे. असा सर्व समर्थ भगवान, त्याची वारी, त्याची भक्ती समर्थपणे करा. तशी समर्थपणे भक्ती केली तर निश्चित त्याची पावती आपल्याला प्राप्त होणार. आपल्या मनासारखं सगळं घडून जाणार. आपलं मन त्याच्या चरणी अर्पण केलं तर मनातील संकल्प पापविला सिद्धी, अंजरी राहे बुद्धी याची. आपल्या मनातील जे काही संकल्प असतील तर ते सगळे संकल्प म्हणजे चांगले संकल्प परिपूर्ण होते. जरी एखाद्याने संकल्प केला की देवाची वारी आपण केली वा, आपल्याकडे संपत्ती नाही, संकल्प जरी केला पण तुमची भक्ती देवाला पावन झाली तर, पटली तर मग भगवान तुमचं काम करेल, याच्यामध्ये संशय नाही. फक्त काम करताना आपण चांगलं करा, मनपूर्वक करा, ध्यानपूर्वक करा, प्रेम धरून करा. आणि म्हणून भगवंताचं भक्ताला सांगणं आहे, तो है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. भगवान म्हणतात की हे भक्ता, तू जर माझं काम नीट केलं, चांगलं केलं तर मी देखील तुझं काम चांगलं करीन. आणि तू जर तुझंच काम करत राहशील तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. असा भगवान. म्हणून भगवान आहे कसा, तर जसा आरसा तसा. आमचे गुरुवीर नृसिंह बाबा सांगत असत तर वचनातून की देव आहे कसा, तर जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच कर. आरशाला असा मुका दाखवला तर आरसा देखील तसंच करणार. तसा देव आहे, तसा देव आहे. जसा आपण काम देवाचं करू तसं भगवान देखील आपलं काम करतो. आणि म्हणून हा अनुभव सर्वांनी घेणं गरजेचं आहे. देव समर्थ आहे, फक्त आपली साधना कमी पडते. इथपर्यंत आपली साधना जात नाही आणि म्हणून आपलं काम होत नाही. आपण मनापासून देवाचं सगळं करा. देव करायला तयार आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये चिंतन मी आपणा सर्वांच्या समोर केलेलं आहे. भक्तिपर चिंतन करून यामध्ये
सेवा समर्पित करत असताना आमच्या ज्या मागच्या प्रतिमा आहेत या सगळ्या प्रतिमा आम्हाला पूजनीय आहेत. या मठामध्ये माझं देखील काही जीवन गेलेलं आहे. या मठाचे देखील आमच्यावरती उपकार आहेत आणि हे सगळं आमच्या जीवनामध्ये जे घडलं की प्रातस्मरणी वैराग्य मूर्ती, त्याग मूर्ती बोधे बाबाच्यामुळे सगळं हे झालेलं आहे. इथं राहण्याचा योग प्राप्त झाला, इथं आम्हाला सेवा करण्याचा योग मिळाला आणि या ठिकाणी सत्पुरुषांच्या भेटी होत गेल्या. भाऊसाहेब महाराज देखील इथं येत असत, मारुती महाराज तर नेहमी असत, नागपूरकर महाराज देखील इथं ज्ञानेश्वरी सांगत असत. हे तिन्ही ताळ खोल होत असत, तिन्ही ताळ खोल होत असत आणि दर महिन्याला कीर्तन होत असत. एकादशी वगैरे एकदा कुणी पकवायचेच नव्हतं आणि मला साधारण जमत होतं भजनामध्ये. महाराज म्हटले जसं जमेल तसं ठोकायचा पकवान. शेवटी ते कीर्तन मी साजरे केले. चहा म्हणायला बाबा होते, गोदे बाबा आणि साहेब